दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळ यांना तर अमरावतीमधून आनंदराव अडसूळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी दिलेल्या या प्रतिक्रिया। यावेळेला त्याच्यापेक्षाही जास्त मताधिक्य मला मिळेल अशा प्रकारची मला खात्री आहे। कारण मी जर त्या ठिकाणी नवीन होतो, अमरावतीकरांसाठी काही काम केलेलं नव्हतं, परंतु माझा लोकसभेमधला परफॉर्मन्स आणि बुलढाण्याची कामं त्यांच्यापर्यंत पोहोचली होती आणि त्यांनी मला त्या ठिकाणी स्वीकारलं होतं। ते चांगल्या फरकाने मला निवडून दिलं। त्यावेळेला माझी कामं आपण जर पाहिली किंवा आपल्याला माहिती असेल की प्रचंड कामं झालीत जी गेल्या कित्येक वर्षामध्ये होणं आवश्यक असताना झाली नव्हती। निश्चित स्वरूपात आव्हान सर्व शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टी आरपीआयच्या कार्यकर्त्यांच्या सोबत पेललं जाईल आणि मला खात्री आहे यंदा महायुतीचाच विजय होईल। कारण संपूर्ण देशभरात जर आपण पाहिलं तर काँग्रेस विरोधी लाट आहे। संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे, घोटाळ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। काँग्रेसच्या फसव्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामुळे आज नागरिकांमध्ये नाराजगी आहे आणि काँग्रेसने जे त्यांच्या राजवटीत ज्या महिलांवर अत्याचार झाला, आज शेतकऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे, कामगारांवर अन्याय झालेला आहे, या सर्व राजवटीमुळे सर्व जनता त्रस्त आहे। समाजातील प्रत्येक घटक त्रस्त आहे। या मतदारसंघाची जी आजपर्यंतची परंपरा आहे, काम करणारा कार्यकर्ता खासदाराच्या रूपातून निवडून द्यायचा, ती परंपरा यावेळेला शिवसेना भाजप रिपाई युतीचे मतदार निवडून देतीलच। आणि पुनश्च एकदा बॅरिस्टर नाथपाई यांनी चालू केलेली ही प्रथा परंपरा प्राध्यापक मधु दंड होते आणि आदरणीय सुरेश प्रभू यांच्यानंतर विनायक राऊत याच्याकडून सुद्धा त्याच प्रथा परंपरेचं पालन हे निश्चित आहे। लोकसभा निवडणुकी